कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जुगार खेळत असल्याचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला होता आणि त्याच्या निषेधार्थ कृषी अधीक्षक कार्यालयामध्येच या ठिकाणी पत्ते खेळण्याचं अनोख्या पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे। हे कार्यकर्ते आपल्याला पाहायला काय सांगाल, काय तुम्ही अनोखं आंदोलन करताय, पत्ते खेळताय, कशासाठी हे सगळं? महाराष्ट्रामध्ये जवळजवळ गेल्या 3 महिन्यात जवळजवळ 650-700 आत्महत्या झाल्या शेतकऱ्यांच्या। आदरणीय बच्चू भाऊंनी अन्नत्याग उपोषण केलं, वेगवेगळ्या पद्धतीने चालत जाऊन उपोषण केलं। एवढं सगळं असताना सुद्धा कृषी मंत्री आणि शासनाला जाग येत नाही म्हणून भविष्यात 24 तारखेला आम्ही उद्याच्या राष्ट्रीय महामार्ग चक्का जाम आंदोलन करणार आहोत। शेतकरी असतील, शेतमजूर असतील, विधवा महिला भगिनी असतील, दिव्यांग असतील, यांच्या न्याय हक्कासाठी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होण्यासाठी विशेष अधिवेशन चालू असताना सुद्धा अधिवेशनामध्ये नालायक जुगारबाज कृषी मंत्री पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला। त्या गोष्टीसाठी आज त्यांचा निषेध म्हणून जिल्हा कृषी कार्यालयाच्या इथे आम्ही आज मोठ्या प्रमाणात पत्ते खेळून आंदोलन करत आहोत। असं मला सांगा, जर कृषी मंत्रीच जर असं निघालं तर शेतकऱ्यांनी न्याय कुणाकडे मागायचा? जर शेतकरी कृषी मंत्री जर आपला जुगारबाज असेल किंवा जुगार खेळत असेल, वेळोवेळी म्हणतो की एक कृषी मंत्री म्हणजे उसाडगावची पाटीलकी, जर तुम्हाला कर्ज दिलं तर म्हणतो की बाबा शेतकरी आपल्या मुलाचं लग्न करल, मुलीचं लग्न करल। अरे हरामखोर, तू कोट्यावधी रुपये तुझ्या मुलाच्या लग्नामध्ये खर्च केला, त्यावेळेस तुला काय वाटत नाही? लोकप्रतिनिधी म्हणून तुला ज्यांनी निवडून दिलं, आज खरं तर तुम्ही त्या संविधानात पदावर तुम्ही बसलेले आहात। असं असताना देखील तिथं तुम्ही जुगार खेळता मोबाईलवर, हे जे काही आहे हे एकदम दयनीय बाब आहे। त्याच्यासाठी आज निषेध म्हणून आम्ही कृषी खात्यात जिल्हा कृषी कार्यालयामध्ये आंदोलन करत आहोत पत्ते खेळून। माणिकराव कोकाटेंनी सकाळीच पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की मी असं कुठलाही प्रकार करत नव्हतो, जाहिरात आली म्हणून मी ते स्किप करत होतो आणि मी राजीनामा देणार नाही। कारण काय आहे राजीनामा द्यायचं? चौकशी व्हावी त्याची, असं म्हणते। सर्वप्रथम मी त्यांचा निषेध करतो की आम्ही कशासाठी निवडून देतो बाबा, तुम्ही विधानसभामध्ये जावा, लोकांचे प्रश्न मांडावा, शेतकऱ्याचे प्रश्न मांडावा। हे हरामखोरला एवढं करत नाही, विधान भवनामध्ये जाऊन तू जुगार पत्ते खेळतो। अजून काय चाललंय, आम्हाला लाज वाटते या सरकारला बघून। तुम्ही जर बघितलं, आपण एक आमदार म्हणतोय माझ्या मंत्रालयामध्ये मारहाण करताय, दुसरा आमदार जाऊन दारू पिवताय, पैशाची बॅग ठेवताय। या सरकारचा आम्ही सर्वप्रथम निषेध करतो। शेतकऱ्यासाठी तुम्ही काय तर काय निर्णय घ्या। आता बच्चूभाऊ गेल्या 1 महिन्यापासून शेतकऱ्यासाठी कर्जमाफीसाठी पदयात्रा काढली, तरी पण या लोकांना दखल घेतली नाही। त्याने आज आम्ही शेतकऱ्यांसाठी आम्ही जुगार करून निषेध केलेला आहे। आपण पाहतो या ठिकाणी निषेध जो आहे त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि प्रहार संघटनेच्या वतीने अनोखं आंदोलन जे आहे ते कृषी अधीक्षक कार्यालयामध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।